छत्रपती संभाजीनगर मधून जलसंधारणाच्या कामात 26 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। नकाशांचे डिजिटलायझेशन कागदपत्र कामामध्ये घोळ केल्याचा आरोप आहे। जे नकाशे असतात याच्यासाठी त्या नकाशांचं डिजिटलायझेशन म्हणजे डिजिटल करण्यासाठी तब्बल 26 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येते। तर या कागदपत्र कामामध्ये घोळ केल्याचा आरोप होतोय। कुठलेही काम न करता बिल काढल्याचा प्रकार समोर आला आहे। 3 जिल्ह्यामध्ये नकाशांचे डिजिटलायझेशन काम होतं, मात्र याच्यासाठी काम केलं नाही, फक्त बिल काढले आणि 26 कोटींचा अपहार केल्याचा आरोप केला जातोय। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचं बोललं जात आहे। मराठवाड्यात प्रायोगिक तत्वावर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये योजनांच्या नकाशांचे डिजिटलायझेशन करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं, पण हे काम कागदोपत्री झाल्याचं दाखवून सुमारे 25.82 कोटी म्हणजेच 25 कोटी 82 लाख रुपयांची देयका बिल काढली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सर्व कामांची चौकशी करून संबंधितांकडून ही रक्कम महसूल करावी अशी मागणी बेरोजगार अभियंत्यांनी केलेली आहे। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आली, त्याविषयी घोषणा करण्यात आली, मात्र याच्यामध्ये जे डिजिटलायझेशन असतं त्याच्यामध्येच तब्बल 26 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येते। डिजिटलायझेशनचं काम तर केलं नाही, मात्र बिल काढून 26 कोटी रुपये या ठिकाणी वटवल्याची माहिती सुद्धा समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।